सरपंच आरक्षण सोडतीनंतर इच्छुक लागले तयारीला। जानेवारी 2026 मध्ये पुरंदर तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीच्या निवडणुका। मागील आठवड्यात झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आलाय। गावागावांमध्ये नव्याने नेतृत्व उभं राहण्यासाठी इच्छुकांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। काही गावात जुन्या नेतृत्वाला विरोध करत नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत। परंतु सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावागावात हौशे नवशे गौशे भावी सरपंच चांगलेच हवेत असल्याची बघायला मिळत आहे। त्यामुळे मातब्बर पुढाऱ्यांची आतापासूनच डोकेदुखी वाढली आहे। मागील काही दिवसांपासून स्थानिक गाव पुढाऱ्यांचे सरपंच आरक्षण निवडीकडे लक्ष लागले होते। पुरंदर तालुक्यात 93 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर झाले। पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या 68 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील। या आरक्षणामुळे काही गावांमध्ये भावी सरपंच होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। आरक्षणाने आपल्याच गटाला संधी मिळण्याचे लक्षात येताच काही गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। इच्छुक उमेदवारांनी गावातील जनसंपर्क वाढवण्यास, विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी यासाठी बैठकाही घेण्यात सुरुवात करण्यात आली आहे। पुढील 8 महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील, यासाठी आताच तयारी सुरू झाली आहे। ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची सर्वात महत्त्वाची यंत्रणा असून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येतात। यामुळे सरपंच पदावर येणाऱ्या व्यक्तीला मोठे अधिकार प्राप्त होत आहेत। हे लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सरपंच पदासाठी प्रयत्नशील असतात। आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना अधिक महत्त्व दिले जाते। सध्या सर्व ग्रामपंचायतीची सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असल्यामुळे त्या गावातील सरपंच आरक्षणानुसार उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे। सरपंचासाठी सक्षम उमेदवार निवडण्यासाठी गाव पुढारी कामाला लागले असून जनतेत चांगला जनसंपर्क असलेला उमेदवाराचा पॅनल प्रमुख शोध घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यात अनेक तरुण चेहऱ्यांना संधीची आशा लागली आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गावामधला सरपंच कोण होईल आणि कोणी तयारी सुरू केली आहे? कमेंट करून नक्की सांगा।